नमस्कार, वेलकम बॅक. टेस्टी फूडमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण लिंबापासून एकदम चटपटीत अशी रेसिपी पाहणार आहोत. लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे पातळ साल असलेले 5 लिंब घेतलेले आहेत. लगेचच हे गरम पाण्यामध्ये टाकून घेऊयात. सर्व लिंब पाण्यामध्ये टाकलेले आहेत. लगेचच यामध्ये थोडेसे मीठ घालून ठेवूयात व 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात. 10 मिनिटं झालेले आहेत. लगेचच हे लिंब पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचे आहेत. सर्व लिंबू पाण्याच्या बाहेर काढून झालेले आहेत. लगेचच हे कापडाने स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत. सर्व लिंबू कापडाने पुसून झालेले आहेत. लगेचच हे कट करून घेऊयात. लगेचच लिंबू कापायला सुरुवात करूयात. एका लिंबाच्या साधारणतः 4 फोडी करायच्या आहेत व त्यातील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपले सगळे लिंब हे कापून झालेले आहेत व तसेच बियाही सर्व काढून घेतलेले आहेत. लगेचच हे मिक्सी जारमध्ये टाकून घेऊयात व त्याची पेस्ट करून घेऊयात. आपली पेस्ट ही तयार करून झालेली आहे. खूप जास्त बारीकही नाही आणि खूप मोठी नाही, अशा प्रकारे पेस्ट बनवायची आहे. लगेचच ही पेस्ट वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. संपूर्ण पेस्ट ही वाटीमध्ये काढून घेऊयात. संपूर्ण पेस्ट ही वाटीमध्ये काढून घेतलेली आहे व अर्धी वाटी एवढी पेस्ट भरलेली आहे. लगेचच हे कढईमध्ये टाकून घेऊयात व लगेचच यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. म्हणजे जेवढी पेस्ट भरली असेल त्याच्या दुप्पट साखर घालून घ्यायची आहे. आपली अर्धी वाटी भरलेली आहे. आपण 2 अर्ध्या वाट्या एवढी साखर घालून घेऊयात. 1 अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे. लगेचच दुसरी अर्धी वाटी देखील साखर घालून घेतलेली आहे व हे सर्व छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. लगेचच यामध्ये 2 चमचा इतके लाल तिखट घातलेले आहे. 1 चमचा इतके जिरे पावडर घातलेली आहे. पाव चमचा इतके काळी मिरी घातलेली आहे व 1 चमचा इतके मीठ घालून घेतलेले आहे व हे सर्व छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व छान अशा प्रकारे मिक्स करून झालेले आहे. लगेचच 10 मिनिटांसाठी हे झाकून ठेवूया. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता की साखर ही पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. लगेचच हे एकतार चाचणी होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. छान अशा प्रकारे हलवत हलवत शिजवून घ्यायचे आहे. लगेचच याची एक उकळी काढून घेऊयात. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की या सारणाला उकळी आलेली आहे. लगेचच याची एकतार चाचणी टेस्ट करून बघूया. एका प्लेटमध्ये मी थोडेसे सारण घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता एकतार चाचणी ही आलेली आहे. म्हणजेच आपलं हे लिंबाचं लोणचं किंवा लिंबाची चटणी ही बनून तयार झालेली आहे. जसं जसं तुम्ही याला थंड कराल तसं तसं याचा रंग हा जास्तच गडद होत जाईल. लगेचच याला थंड करून घेऊ व प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे चटपटीत असं लिंबाचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता याला रंगही एकदम भन्नाट आलेला आहे आणि चव देखील एकदम उत्तम लागते. हे लोणचं तुम्ही खूप दिवसासाठी स्टोअर करू शकता. फक्त एका कोरड्या अशा बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. अशाच नवनवीन आणि चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.